आणि ह्यो हंगर स्ट्रायक आमी घेता तो आमकां मोद मारला म्हणून न्ही ना आमकां खूब टायम आहा म्हणून न्ही प्रत्येक आमकां डिफिकल्टी आहा जीवनात आमी आनी प्राश्चित करपाक आमी आज भायर सरल्या आनी आमी निश्चय घेतला जिंको किंवा मरू आमचे प्रश्न मिटलेल्या शिवाय आमी वगैरे रावचे एक मुद्दो आसलेलो 34 म्हयन्याचो 30 आनी 4 म्हयन्याचो एरियर्स तो जानेवारी 2016 टू नोव्हेंबर 2018 तर 30 आनी 4 म्हयन्याचो एरियर्स तो आमकां दिता म्हणला पूण आजुनूय ताचेर कांय डिसिजन आजुनूय कदंबा मॅनेजमेंटान किंवा गव्हर्मेंटान घेवंक ना आनी ह्यो एरियर्स इतलो महत्वाचो की परच्या पयर हांगा जे रिटायर्ड कामगार कदंबाचे 1979 कामगार हांगा हेड ऑफिसा लेगीत येयल्ले ते कितें म्हणटात आमकां एरियर्स दियात आमचे जे एरियर्स आहा ते दियात कित्याक आमकां 2 आनी 3 हजार आमकां पेन्शन मेळटा तातूंत आमचे जायना खूब जाण आमी सीक पडल्यात आमच्यान चलोवंक जायना आमकां ब्लड प्रेशर आसा आमी 35-40 वर्सां काम करून रिटायर जाल्यात आनी तुमी आमचो प्रॉव्हिडंट फंड 12% टोटल पगाराचेर आसलेलो तो तुमी देंवयलो 10%चेर हाडलो आनी सिलींग घालो 6500 मागीर 15000 ताका लागून आमकां पेन्शन 2000 आनी 3000 पडटा आतां सुप्रीम कोर्टाचो आदेश आहा की जरी तर पेन्शनेबल सॅलरीचेर मॅनेजमेंट कॉन्ट्रिब्युशन जर टोटल पगाराचेर वा जास्ती पगाराचेर दितालो जाल्यार त्या जास्ती पगाराचेर आमकां पेन्शन मेळटा जावंक शकता 10-12 हजारूय कामगारांक मेळूंक शकता असलो सुप्रीम कोर्टाचो जजमेंट कामगारांक आयज फायदेशीर आहा तेका लागून आमी झुजोन एक डिमांड पास केलो तो डिमांड की फ्रॉम 1 एप्रिल 2025 सगळ्या कामगारांक जे कामार आहा तांकां 12% ऑन द टोटल पगार ते एका साद्या कामगाराक धरलेले जो ऑफिसराक सगळ्याक तेका लागू जाता सगळ्यांक तेजो फायदो मेळटा त्यांचो पेन्शन फाल्यां रिटायर जातकच एका ऑफिसराचो कितलोय आसूंक शकता न्हय 2000-3000 पूण जे रिटायर्ड जाले त्या कामगाराचें कितें सो आमचे अशें आहा तुमी तांकां एरियर्स दियात ताबडतोब तुमी त्यांचो 2009 टू 31 मार्च 2025 जो कितें बाकी आहा एरियर्स आहा तो प्रॉव्हिडंट फंडाक फारीक करूंक ना ताच्या बद्दल मुख्यमंत्र्यान सांगलेलें आपूण युनियना बरोबर डिस्कशन करून तोडको काडटा आमी सोल्युशन काडटा अशें म्हणलेलें जान जाय पण वचन न जाय तुमी सगळे रामाक मानतात जो रामा म्हणटालो श्री राम भगवान राम जान जाय पण वचन न जाय आणि प्रमोद बाब डॉक्टर प्रमोद सावंत जान जाय पण वचन न जाय की मीटिंग कित्याक घेयना तूं युनियना बरोबर की त्या कामगारां बद्दल तेका लागून ह्यो आमचो आयज धरणो आसा ह्यो आमचो हंगर स्ट्रायक आहा त्याच बरोबर जे 7-7, 8-8, 10-10 वर्सां काम केल्ले कामगार आहात तांकां परमनंट करूंक ना तांकां डेली वापरला कामार तेणी 240 डेज क्रॉस केला आमी एग्रीमेंटान सायन मारलेले 5 वर्सां कोणे पळय काम केला ताका टेम्पररी स्टेटस दितले टेम्पररी स्टेटस म्हणल्यार तांकां परमनंट कामगाराचो पगार मेळटलो सरकारान कितें केलें चाणक्यगिरी केली तेणी आनंद जादूगार टाइप टेम्पररी स्टेटस एक नोटिफिकेशन काढले
त्या नोटिफिकेशनान ते मूड द गोल पोस्ट फुडें आयलो 5 वर्साचे 7 वर्सां केली टेम्पररी स्टेटस दिवपाक आणि 24,800 रुपया फायनल पगार तांकां मेळटलो आणि 3% वार्षिक इन्क्रिमेंट. दॅट इज नॉट वॉट वॉज एग्रीड. आमच्या बरोबर एग्रीमेंट करतना त्यांनी म्हणलेले की टेम्पररी स्टेटस दिता ताका परमनंट कामगाराचो पगार मेळटलो. ताका लागून ह्यो आमचो तिसरो डिमांड. चौथो डिमांड की आमकां की जे कोण पळय कामगार परमनंट करता त्या कामगाराक हो टेम्पररी स्टेटस दिता तांकां ब्लू ड्रेस मेळपाक जाय सगळ्या भाशेन. आमी वी बिलीव इन साई बाबा प्रिंसिपल, सबका मालिक एक है. सबका मालिक कदम्बा है. सबका मालिक कदम्बा है तो सबको ब्लू ड्रेस पहनना है युनिफॉर्म म्हणून. वय वना. सो त्याच बरोबर आम्ही जे ईव्ही बसेस घेतल्यात आम्ही त्या ईव्ही बस ओपोज केले. कित्याक ताचेर परमनंट कदंबाचो ड्रायव्हर आसपाक जाय. तेणी कितें केलें कॉन्ट्रॅक्टराक दिलो ईव्ही बस आणि त्या कॉन्ट्रॅक्टराक या कदंबा बसीचो धनी केलो आणि तो कामगारांक घेवंक लागलो ड्रायव्हर्स. तोय कितें एट थ्रो अवे सॅलरी. एक परमनंट कामगाराक 40,000 पगार आहा जाल्यार ईव्ही ड्रायव्हराक 18,000 पगार. वाय दिस डिफरन्स? एक हे मुद्दो आहा कायद्यान की इक्वल पे फॉर इक्वल वर्क. ईव्ही बस ड्रायव्ह करता ताका कमी स्किल पडटा कितें. ईव्ही बस जो आहा ताका जापसालदार की ना 2 करोडाची बस आणि ताचेर तुम्ही 18,000 रुपयाचो पगार दिता म्हयन्याक. आमी तो म्हणल्यार दिसाक दिसवाडो ताजो 600 रुपया. इवन अकुशल कामगाराक आयज 1,000 रुपया तेंट्यार दिवचे पडटा. तेंट्यातल्यान हॅलो 1,000 रुपया दिवचे पडटा. जाल्यार ईव्ही बस ड्रायव्हराक तुम्ही कमीच कमी 40,000 तरी मेळपाक जाय पगार. ह्यो आमचो डिमांड आहा. तो डिमांड अजूनही डिस्कशन करून सेटल करूंक ना. आणि आम्ही आता म्हणटा की जे ईव्ही बसी रेग्युलर रुटार घालतात तुम्ही त्या प्रत्येक बसीचेर कदंबाचो परमनंट ड्रायव्हर आसपाक जाय. ड्रायव्हर कंडक्टर आहा तर ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही आसपाक जाय. आणि त्याच बरोबर सगळे जे ईव्ही बसी आहात ते ओनरशिप कदंबाची आसपाक जाय. ऑपरेशन्स कदंबान करपाक जाय आणि कदंबाच्या कर्मचाऱ्यांनी. आणि त्याच बरोबर या ईव्ही बसीचे मेंटेनन्स जे आसा ते ईव्ही कदंबा महामंडळान करपाक जाय. तुम्ही मेंटेनन्स काडटा आणि भायर दिता. आम्ही मुख्यमंत्र्याक विचारले ते मेंटेनन्स आम्ही कित्याक करूंक जायना. ते म्हारग पडटा. कितें म्हारग पडटा? तुम्ही या कॉन्ट्रॅक्टराक पळय जे कितें दितना ताका लागून तांकां एक्चुअली ह्यो महामंडळाचो उपयोग करून सरकार हांकां पॅम्पर करता. हे तुजे ते माझी बस स्कीम दॅट इज अनदर बिग स्कॅन्डल. हे ईव्ही बसीस दे आर अनदर बिग स्कॅन्डल. सो आम्ही षडयंत्र या सरकाराच्या आणि चढ करून या बीजेपी सरकाराच्या आणि या महामंडळाचे षडयंत्र कॉन्स्पिरसी. ते म्हणल्यार कितें तांकां ईव्ही बसी हाडून ताच्या माध्यमा वयल्यान ते कदंबा कॉर्पोरेशन काबार करूंक सोदता आणि कामगारांक भिकेक लावंक सोदता, पेजेक लावंक सोदता. ताका लागून आमी आयज स्लोगन दिता वाचवा वाचवा वाचवा, बचाव बचाव. हे स्लोगन बेश्टे दिना आमी. हे पोकळ स्लोगन न्ही. ह्यो सरकार this is a very well planned out strategy by the central government.
by Mr. Nitin Gadkari. Mr. Nitin Gadkari is supposed to be a progressive leader in the BJP. But all these BJP people, they Kamgar Virodi, they are against the working class. They are against the public sector. Lokang je pai solat diupak jay, te diung sodina. Electricity te smart meter adon, lokang trasan galung sotta. Ya hotel electricity bill wadla, te dusra hotel udkachi bill wadla, transport वाडोवपाचो आहा आणि कामगारांक आणि लोकांक सगळ्यांक फणान घालपाचें आहा. हे आमी ओपोज करता आणि ह्यो हंगर स्ट्रायक आमी घेता. तो आमकां मोद मारला म्हणून न्ही ना आमकां खूब टायम आहा म्हणून न्ही. प्रत्येक आमकां डिफिकल्टी आहा पूण तरी आसतना प्राश्चित जीवनांत आमी आनी प्राश्चित करपाक आमी आज भायर सरल्यात आणि आमी निश्चय घेतला जिंको किंवा मरू आमचे प्रश्न मिटलेल्या शिवाय आमी वगैरे रावचे.